तेजस एक्सप्रेसनी आम्ही आता तारकर्लीला म्हणजे कुडाळला जात आहोत। पूर्ण एसी लोकल आहे। आतली सीटिंग अरेंजमेंट पण खूप चांगली आहे। चिपळूण गेल्यानंतर आता रत्नागिरी आलेला आहे। रत्नागिरी स्टेशनचा नजारा आहे। नमस्कार, आज आम्ही आलो आहोत कुडाळला। कुडाळ रेल्वे स्टेशन पासून 50 किलोमीटर अंतरावर तारकर्ली आणि देवबागच्या मध्ये वुडन नेस्ट नावाचं बीच रिसॉर्ट आहे आणि तिथे असे छोटे छोटे कॉटेज केलेले आहेत त्यांनी वुडचे, आणि ते खूप प्रेक्षणीय आणि खूप सुंदरसे आहेत। तर तुम्ही बघा, आता आम्ही तुम्हाला त्यातला समुद्र किनाऱ्याचं दर्शन देतोय। आता मी तुम्हाला कॉटेजची बॅक साइड दाखवते आणि समुद्र किनारा दाखवते। चला बघायला जाऊया आपण। प्लीज फॉलो। आता इथे बघा, अशा 5 कॉटेजेस, वुडन कॉटेजेस आहेत आणि 5 ग्लास कॅबिन्स आहेत। मध्ये एक मस्त स्विमिंग पूल आहे आणि तिथे छानपैकी असं सिंगापूर सारखा तो लायन आहे ना, तो बसवलेला आहे। तो आपण जरा बघूया। लहान छोटी पोर आणि सुंदरसा छोटासा एकदम मस्त स्विमिंग पूल आहे। बॅकग्राऊंड पुढचं बीच अगदी समोर दिसतोय। संध्याकाळच्या वेळेला जरा छानपैकी स्विमिंग करायला वगैरे खूप मस्त वाटेल आणि सूर्यास्त बघता बघता आपण मस्त पोहू शकतो। हाँ, देवबागच्या कॉटेज रिसॉर्टचा आता एक उत्तरार्धाचा थोडासा व्हिडिओ मी दाखवतोय। त्यात मला मुख्यत्वे करून दाखवायचा आहे तो इकडचा खास असा स्विमिंग पूल आणि सिंगापूरच्या धर्तीवर या लोकांनी बनवलेला आहे लायनचा एक स्टॅच्यू। तो तुम्ही मुद्दाम बघावा अशी इच्छा आहे। हा लायन स्टॅच्यू बघा आणि त्याच्यानंतर हा मुद्दाम त्या कॉम्प्लेक्सने बनवलेला स्विमिंग पूल बघा। एक मुलगा चांगला स्विमिंगही करतोय त्याच्यामध्ये। चला आता आम्ही तुम्हाला बीच दाखवतो। हा बीच इतका सुंदर आहे, इतकी वाळू वगैरे इतकी सुंदर आहे। गोव्यापेक्षाही सुंदर वाळू आहे इकडे। खूप मस्त, खूप सुंदर बीच आहे। या आमच्या बरोबर जायला आणि किती अथांग समुद्र आहे बघा। आणि मेन म्हणजे इथे काय आहे, इथे गोव्यासारखी अजिबात गर्दी नाहीये, त्यामुळे तुम्ही मनसोक्त वॉकिंग करू शकता, ह्याचा आनंद घेऊ शकता वातावरणाचा, आणि कोणी म्हणजे कोणी आहे बघ। आणि आता नितांत सुंदर असा या देवबाग बीचचा सूर्यास्त मी तुम्हाला दाखवतोय। कृपा करून बघा आणि एन्जॉय करा सूर्यास्त। किती सुंदर दिसतोय सूर्य हा अस्ताला जाताना, फारच सुंदर दिसतोय। तेव्हा हा नजारा आम्ही नजरेत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय। हा समुद्र इतका शांत आणि हे आहे, इथे गोव्यासारखी कुठेही गर्दी नाहीये, पण गोव्याला लाजवेल असा समुद्र किनारा आहे। खूप छान आहे।